उमेश पाटील यांचा षटकार जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ऍक्शन मोडवर. सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त. मी अजूनही त्यांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी पक्ष सोडून निवडणुकीच्या रिंगणात यावं. उमेश पाटील. भीमा कारखाना बाबतीत आमची भूमिका स्पष्ट असून आम्ही तो कारखाना खासगी होऊ देणार नाही. उमेश दादा पाटील. मोहाळच्या आमदारांबरोबरच राहिलेले 3 आमदार लवकरच आमच्या सोबत येतील. उमेश पाटील. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गट जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच उमेशदादा पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. त्यांची मोहोळ तालुक्यातील शपथ चौकापासून मोहोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण मोहोळ तालुक्याबरोबरच विधानसभा मतदारसंघातील व विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रसंगी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या मोहोळ येथील सावली बंगल्यावर त्यांच्या लाखो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी शुभेच्छा देण्यासाठी केली होती. यावेळी त्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिली. त्यामध्ये त्यांनी विशेषतः उमेश पाटील यांचा षटकार जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी केली. तसेच मी अजूनही त्यांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी पक्ष सोडून निवडणुकीच्या रिंगणात यावं असंही विरोधकांना त्यांनी ठणकावून सांगितले. मोहोळ तालुक्यातील एकमेव असा सहकारी साखर कारखाना भीमा सहकारी साखर कारखाना बाबत सांगितले की आम्ही 2 वर्षापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत जाऊन हा कारखाना त्यांच्या ताब्यात दिला होता. एका दुसऱ्या गटांनी स्वतःचा कारखाना खासगी केल्यामुळे आम्ही भीमा सहकारी साखर कारखाना ते खासगी करतील म्हणून खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत जाऊन निवडणुकीत सहकार्य केले होते. आता तो कारखाना मल्टीटेंट होण्यासाठी घाट घातला असून आम्ही तो कारखाना कदापि खासगी होऊ देणार नाही अशी भूमिका नवनिर्माणचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्यासोबत आपण सकाळ जिल्हाध्यक्षपद आपल्याला मिळाल्या दादांनी जबाबदारी मोठी दिली आहे. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मोठीच आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी या पदावर काम केलेलं आहे. मनोभाऊ असतील, त्याच्यानंतर दीपकाबा साठे आणि त्या पक्षाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. निश्चितपणे ती जबाबदारी अतिशय सक्षमपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन. त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जातो आणि त्या पक्षाला पुनर्वैभव मिळवून देण्याच्या करता निश्चितपणे काम करतो. गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष पातळी म्हणजे तुम्ही थोडी रजा घेऊन उमेदवार वेगळा विचारा निवडून आला आणि आज परत नंतरनं अजितदादांनी तुम्हाला बोलून ही मोठी जबाबदारी दिलेली आहे. यंदा तसंही काही निवडून आणलेल्या उमेदवारांना आज अजितदादांचा फोटो टाकून जाहिरात दिली ना मला शुभेच्छेची जिल्हाध्यक्ष झाला म्हणून. त्यामुळं जरी तो चिन्हावर जरी कुठल्या आला असेल निवडून तरी तो आमच्या विचाराचाच आहे. तो अजितदादाच्या सोबतच आहे. आमचा आमदार अजितदादाच्या सोबत ज्या दिवशी निवडून आला त्याच दिवशी अजितदादांच्याकडं त्यांनी त्यांची आमदारकी सुपूर्द केलेली आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात विशेषतः मोहोळ तालुक्यात आज मोहोळ मतदारसंघातीलच भीमा साखर कारखान्याचा विषय खूप गाजतोय. त्यावर तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलंच आहे. परत एकदा असं सांगा की का हा विषय मल्टीस्टेट होण्यापासून थांबवता येईल का? खासदार साहेबांची काय चर्चा झाली आहे का तुमची? परवा माझी भेट झाली होती मुन्ना साहेबांची. त्यांचं माझं फार तोकडं असं बोलणं झालं उभ्या. मुन्ना साहेब हे खरं तर अतिशय माझे जुने मित्र आहेत आणि राजकारणाच्या पलीकडे आमची त्यांची मैत्री आहे. परंतु भीमा सहकारी साखर कारखाना हा मोहोळ तालुक्यातला अत्यंत महत्त्वाचा कारखाना आहे. बैलगाडीनं त्या ठिकाणी त्या कारखान्याला ऊस जाऊ शकतो आणि अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तो जिव्हाळ्याचा, आस्थेचा आणि इमोशनचा विषय आहे. त्या कारखान्याला जवळपास 22,000 सभासद आहेत. आता मल्टीस्टेट करत असताना फक्त 168 सभासदांचा तो कारखाना होणार आहे म्हणजे तो खाजगीच कारखाना होणार. आणि अशा पद्धतीचा मोहोळ तालुक्यातला लोकनेते सहकारी साखर कारखाना हा सामान्य शेतकऱ्यांच्याकडनं गिळंकृत करून हा एका कुटुंबाने स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीचा केला आणि तो खाजगी करून स्वतःच्या नावावर केला. याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी लढत असताना भीमा कारखान्यामध्ये
ज्यांनी अशा पद्धतीनं लोकनेते कारखाना खाजगी केला त्यांनीच तिथं पॅनल लावलेलं. पुन्हा या खाजगी करण्याच्या सरकाराच्या विरोधात असलेल्या लोकांच्या हातामध्ये हा जिल्ह्यातला एकमेव सहकारी कारखाना पुन्हा त्यांच्या ताब्यात जाऊ नये, तालुक्यातला हा कारखाना. म्हणून आम्ही त्यावेळेला मुन्ना साहेबाला, खासदार साहेबांना साथ दिली, त्यांचा प्रचार केला. आणि आता पुन्हा ते पण त्याच दिशेनं जर जाणार असतील तर आम्हाला त्याचा विरोध करावा लागेल. कारण 22,000 सभासद हे मोहोळमधले आहेत, कोल्हापुरातले नाही. आणि त्यामुळं मोहोळमधल्या जनतेच्या प्रती कायम कटिबद्ध राहत त्यांच्या आकांक्षा, त्यांच्या इच्छा आकांक्षा याच्याबरोबर राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे मल्टीस्टेट केलेल्या या कारखान्याच्या बाबतीमध्ये माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. काहीजण त्यामध्ये हायकोर्टमध्ये गेलेले आहेत. बहुतेक विमा कारखान्याचे संचालक मंडळ हे खाजगीकरणाच्या विरोधात आहे. 99% सभासद ह्या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत. आणि त्याच्यामुळं जर सभासदांची तशी मागणी असती तर उघडपणे तो निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला असता. खाजगीकरणाच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तालुक्यातल्या जनतेला शब्द दिला होता की हा कारखाना खाजगी होऊ दिला जाणार नाही. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्याकडे देखील आम्ही ही कैफियत त्या ठिकाणी मांडू. अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे आम्ही ही कैफियत संचालक मंडळांच्या उपस्थितीमध्ये मांडलेली आहे. आणि त्यांनी या कारखान्याचं मल्टीस्टेट करत असताना जवळपास MSC बँकेचं 250 कोटीच्या पेक्षा जास्तीचं कर्ज अजूनही परतफेड केलेली नाही. आणि एकूण जवळपास वेगवेगळ्या बँकांची, संस्थांची मिळून 800 कोटीची देणी त्या भीमा कारखान्याच्या वर असताना तो मल्टीस्टेट होऊ शकत नाही. केवळ फक्त काही ॲफिडेविट दिलेले आहेत की आम्ही हे देणी परत देऊ म्हणून. प्रत्यक्षामध्ये ॲफिडेविट मागणार नाही तर प्रत्यक्षामध्ये पैसे परतफेड केल्याच्या पावत्या त्या ठिकाणी त्या सहकारी विभागाकडे जमा कराव्या लागतील, त्या प्रत्यक्षात केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळं रेटून अशा पद्धतीचं कारखाना खाजगी करण्याचा जो डाव आहे तो आम्ही उधळून लावू. आम्ही लोकांच्यात जाऊ, सभासदांच्या मध्ये जाऊ आणि या निर्णयाला विरोध. तालुक्यातील या पूर्ववत असलेले म्हणजे जे माजी आजी जे पदाधिकारी होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या अलीकडच्या पक्षानंतर त्यांची काय म्हणजे सध्या त्यांची कोणतीच भूमिका दिसत नाही. आणि तुम्ही आता सध्या मला समजलं नाही. काही माध्यमामधून अशा बातम्या आल्यात की जे परंपरागत विरोधक होते ते भाजपमध्ये जाणार आहेत, अशा काही ठिकाणी बातम्या आल्या तोच्यात. आणि त्यांच्या वॉलवरनं ज्या वेळेला त्यांच्याकडं पूर्ण पक्ष त्यांच्या ताब्यात होता त्यावेळेला आम्ही पक्षातच होतो. त्यावेळेला पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत होतो. त्यावेळेला सगळी पक्षातली पदं ही त्यांच्या सोयीनुसार त्यांनी दिली. पक्षातल्या कमिट्या सगळ्या त्यांनी त्यांच्या सोयीनुसार दिल्या. शासकीय समित्या सगळ्या त्यांच्या सोयीनुसार दिल्या. आमदार तर त्यांनी दावणीलाच बांधलेला होता. जो येईल तो निधी सगळा त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने खर्च केला. त्यांना सोयीचे त्यांनी प्रशासकीय अधिकारी त्यांनी त्यांच्या पद्धतीने आणले. मग आता जर त्यामध्ये बदल होऊन जिल्हाध्यक्षाचं पद माझ्याकडे आलं आहे तर पक्षाचे निष्ठावंत जर असाल आणि अजितदादांवर खऱ्या अर्थानं प्रेम असेल तर ते नेतृत्व मान्य करून त्या पद्धतीनं काम करण्याची तयारी ठेवा. आणि अशा पद्धतीनं खालच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी अमुक पक्षाचं चिन्ह टाकायचं, तमुक पक्षाबरोबरचं भेटीगाठी झाल्याचे फोटो टाकायचे, काही सर्वसामान्य माणसं पुरतं नाही आहे. तुम्ही काय इशारे काय देताय आणि तुमच्या जीवावर चाललंय. 30,000 मताने आमदार आम्ही निवडून आणून दाखवला, हे तुमचा पराभव आहे. कुठल्या पक्षाचा निवडून आला, आम्ही दगडाला सुद्धा निवडून आणू शकतो असं म्हणणारे होते तुम्ही. यावेळेला 30,000 मताने आमदार तुमचा त्या ठिकाणी पडला म्हणजे जनता तुमच्या विरोधात आहे. तुम्ही लागले काय पण करा. आजही अंगर अप्पर तहसील कार्यालय करून आमची चूक झाली आणि म्हणून मोहोळ तालुक्यातल्या जनतेची माफी मागतो असं काही म्हणलेच नाही. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही अजितदादांचे आणि राष्ट्रवादीचे लोगो हटवण्यात आले आहेत, त्याबद्दल काय मत? अशा पद्धतीचे त्यांनी अजितदादाचे फोटो आणि लोगो, जेव्हा अजितदादांनी पहाटेचा शपथविधी म्हणून जो प्रसिद्ध आहे तो ॲक्च्युली सकाळचा शपथविधी होता. फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शपथविधी घेतला होता त्यावेळेला अजितदादांचे फोटो त्यावेळेला त्यांनी काढून टाकले होते आणि त्यावेळेला आम्ही अजितदादांच्या पाठीशी